ठरलं तर मग आणि नशीबवान या मालिकेचा महासंगमचा आजचा शेवटचा म्हणजेच 12 डिसेंबरचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. आजचा भाग नेहमीप्रमाणे उशिराच आला तर असो, आता आज शेवटचा भाग आहे. शेवट गोड करूया आणि हा महासंगमचा रिव्ह्यू पूर्ण ऐकूया. बघत राहा ठरलं तर मग आणि नशीबवानचा महासंगम. सायली नवरीबाईला छान तयार करते बरं का. गिरिजा खूप गोड दिसते. आणि आता दुसऱ्या सीन मध्ये आपण प्रिया आणि आत्याबाई बघत आहोत. बाय द वे प्रिया नऊवारीमध्ये खूप छान दिसते आणि सायली सुद्धा खूप गोड दिसते. आत्या विचारतात, काय ग कुठे होतीस प्रिया, कुठे राहिलीस? प्रिया म्हणते, त्या त्या तुमच्या आउट हाऊस मध्ये काय हो, मला असं वाटतं तिथे कोणीतरी आहे. ती आत्या म्हणते, आता वेळ आहे का हे सगळं चर्चा करायची? आता आधी आपण इकडे लग्नावर कॉन्सन्ट्रेशन करू. प्रिया आता काहीतरी म्हणणार पुढे, तेवढ्यात ती सावी म्हणते, मावशी सगळं होईल ना ग व्यवस्थित? माझं लग्न खरंच होईल का रुद्रशी? ती मावशी म्हणते, सगळं नीटच होणार आहे, तू नको टेन्शन घेऊ. ती सावी म्हणते, पण तो मुलगा? आत्या म्हणते, सगळं नीट होईल, तू चल बरं, मी तुला आवडते. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, कालच्या भागात तुम्ही पाहिलं होतं गिरिजाची मैत्रीण आहे ना ही विशाखा, तिला ब्लॅकमेल करण्यात आलंय. त्यामुळे तिने ते गुंगीचं औषध तिच्या सोबतच आणलंय. पण ती मनातनं बिचारी घाबरलेली असते. स्वतःच्याच मैत्रिणीला असं कसं त्रास देईल ना ती. गिरिजाला आता बेशुद्ध करायचंय आणि मग तो जो दुसरा मुलगा आहे तो गिरिजाशी लग्न लावणार आहे त्या आत्याच्या सांगण्याप्रमाणे. आता ती विशाखा ते सगळं आठवते कालचं आणि ती डिस्टर्ब असते. गिरिजा म्हणते, विशाखा खूपच उशीर झाला ग तुला यायला. आता ती म्हणते, माझा शेला देतेस का? गिरिजा शेला देत असते तेव्हा तिच्या तंद्रीतच असते. गिरिजाला लक्षात येतं की काहीतरी झालंय. गिरिजा म्हणते, काय ग काय झालं? अशी काय विचारतेस? गिरिजा आता असं विचारल्यावर विशाखा म्हणते, काही नाही काही नाही. तिच्या हातातनं खाली पडते ती बॉटल. तेव्हा गिरिजा तिला म्हणते, कसली बाटली आहे? विशाखा म्हणते, काही नाही ग, अत्तराची आहे. ते घे, तू शेला घाल बरं आधी. गिरिजा गिरिजा म्हणते, काय ग विशाखा, काही झालंय का? अगं असं काय झालंय तुझा चेहरा? विशाखा म्हणते, अगं काही नाही झालंय. अगं पण गिरिजा, आपल्याला देवी आईच्या मंदिरात आशीर्वाद घ्यायला जावं लागेल ना? मग आता सायली आणि रुद्रची आई दोघी म्हणतात, अगं आता लग्नाच्या वेळेवर? नाही नाही, आता घराबाहेर नाही पडायचं. सायली म्हणते, अगं इथूनच नमस्कार कर गिरिजा. विशाखा म्हणते, अगं तसं बरं वाटेल का? गिरिजा बघ बाई, आता गिरिजाला बाहेर काढायचंय बरं का या विशाखाला. प्रेक्षकांनो, हा सगळा एक प्लॅनचा भाग आहे. इच्छा नाहीये त्या विशाखाची, पण तरी तिला ब्लॅकमेल केल्यामुळे हे करावं लागतंय. प्रिया इकडे सांगत असते या सीन मध्ये त्या आत्याला की सायली तयार करते बरं का त्या गिरिजाला नवरी म्हणून. मग ती आत्या म्हणते, बरं आहे ना, त्या कुशलचा त्रास वाचेल, आयती नवरी मिळेल त्याला. सावी तू काळजी करू नकोस, आता तूच होणार आहेस रुद्रची नवरी. बरं मी त्या कुशलला फोन करून बघते. असं म्हणून प्रियाला ती म्हणते, तू जाऊन बघ बाहेर काय चाललंय. इकडे विशाखा खूप फोर्स करते गिरिजाला त्या मंदिरात जाण्यासाठी. सायली म्हणते, अगं आता असं लग्नाच्या ऐन तोंडावर तुम्ही बाहेर कसं काय जाणार? मग लगेच ही गिरिजा म्हणते, अगं सायली ताई, आता हिने आठवण काढली आहे, मला देवीच्या दर्शनाला जावंच लागेल. विशाखा म्हणते की बरं चल मग गिरिजा लवकर जाऊन येऊ. सायली म्हणते, थांबा जरा, मी येते तुमच्या सोबत. गिरिजाला आता भीती वाटते. गिरिजा म्हणते, कशाला अगं सायली ताई, मी घेऊन जाईल ना तिला, आम्ही जाऊ दोघी जणी. पण आता ती सासूबाई पण म्हणते की जा, सायलीला येऊ दे तुझ्या सोबत. मग आता या तिघी निघाल्यात. इकडे आता प्रिया येऊन सांगते की एक गडबड झाली आहे. सायली पण येते त्या गिरिजाच्या सोबत आता. मग ती आत्या म्हणते, नको काळजी करू, त्या सायलीला बरोबर उडवून लावेल तो कुशल आणि सगळं प्लॅन प्रमाणे होईल. इकडे अर्जुन महिपतचा विचार करतोय. पण प्रेक्षकांनो, आज महिपत काही दाखवलेला नाहीये. आज बाबू कालिया तेवढा आपल्या ठरलं तर मग मालिकेचा दाखवलाय. बाकी आज सगळ्याच्या सगळं सीन तुम्ही नशीबवान या मालिकेचा बघणार आहात. आता बघा हा, अर्जुनला आठवत असतं की त्याच्या वडिलांनी सांगितलं मागे महिपत उभा आहे असं त्यांना भास झालेला आहे ना प्रतापरावांनी. रुद्र काहीतरी बोलत असतो पण अर्जुनची तंद्री मात्र त्याच विषयाकडे. त्याला असं वाटतंय की महिपत जवळपासच आहे त्याच्या. आता तो सहज म्हणतो, रुद्र अरे काय चाललंय अर्जुन, कसला विचार करतोय, एवढ्या काही अडचण आहे का? अर्जुन म्हणतो, नाही रे अडचण काही नाही. अरे मला तुझ्या लग्नाच्या म्हणजे पाहुण्यांची लिस्ट देशील का, जे जे येणार होते तुझ्या लग्नाला? रुद्र म्हणतो, हरकत नाहीये, घे, तुला लगेच फॉरवर्ड करतो. असं म्हणून रुद्र त्याला ती लिस्ट फॉरवर्ड करतो आणि पुन्हा विचारतो, काय झालंय अर्जुन, काय अडचण आहे का? अर्जुन म्हणतो, अडचण नाहीये, पण आपण त्या दिवशी त्या जाधवांना भेटलो होतो बघ, ते अण्णा जाधव, ते नंतर दिसलेच नाही रे कार्यक्रमात. रुद्र म्हणतो, माहित नाही रे, गेले असतील कुठे. अर्जुन म्हणतो, त्यांचं नाव असेल ना रे या लिस्ट मध्ये. रुद्र म्हणतो, आय डोंट नो, बघ यार, तू असेल तर मी तुला पाठवली आहे लिस्ट. अर्जुन, काय झालंय, काही खूप मोठा प्रॉब्लेम आलाय का, तू इतकं का चौकशी करतोयस? अर्जुन म्हणतो, काही नाही रे रुद्र, जस्ट असंच. बरं चल बाबा, तुझी तयारी बाकी अजून. रुद्र म्हणतो, हो बाबा, फेटा बांधायचा राहिलाय. असं म्हणून अर्जुनने तो विषय टाळलाय बरं का प्रेक्षकांनो. इकडे बघा, आता या तिघी जणी देवीच्या मंदिरात आल्यात आणि इथे गिरिजा थोडी मंदिरात आल्यावर भावूक होते. देवीला नमस्कार करते आणि तिथे देवाच्या म्हणजे मंदिराचं जे ते खांब आहेत ना, त्या खांबांना हात लावून म्हणते की हे सगळं माझ्या देवी आईचं मंदिर आहे,
इथे आले ना, की मला असं वाटतं माझ्या आईच्या कुशीत आले मी. सायली म्हणते, "काय सांगतेस? तुझी आई इथे राहते?" आता विशाखाला हे सगळं बघून खूप कसं तरी होत असतं. आपण आपल्या मैत्रिणीला धोका देतोय हे तिला कळतंय, पण मजबुरीमुळे ती करते हे सगळं असं दाखवलंय. अचानक सायलीचा म्हणजे एका आवाजाकडे सायलीचं लक्ष जातं. सायली विचार करते, "अरे, हा कसला आवाज आहे?" असं म्हणून ती थोडी पुढे येते. आता तो आवाज असतो त्या भोप्याचा. हा भोप्या म्हणजेच बाबू कालिया. ॲक्चुअली त्याचं नाव फक्त बाबू आहे, जो ड्रायव्हर आहे, ज्याने सायलीचा आणि त्या सायलीच्या पूर्ण कुटुंबाचा लहानपणी अपघात घडवून आणला होता. महिपतने पैसे दिले होते म्हणून. सायली आता त्याचा पाठलाग करते. ती विचार करत असते, की हा हा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय. इकडे गिरिजा तिथे मंदिरात नमस्कार करते आणि सायली त्या भोप्याच्या मागे-मागे चालली आहे. आता त्याने जो अवतार धारण केलाय त्याला मी भोप्या म्हटले, पण तुमच्याकडे काही वेगळं म्हणत असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आता या गिरिजाला एकदम कळलंय बरं का, की विशाखाच्या मनात काहीतरी आहे. विशाखा आता देवी आईला नमस्कार करता-करता असं बोलते, की "काय गं?" गिरिजा म्हणते तिला, "काय गं विशाखा, तुझ्या मनात काय आहे? मला बेशुद्ध वगैरे करायचंय का?" आता विशाखाच्या मनात चर्र होतं आणि ती सगळं सत्य गिरिजाला सांगते, "मला माफ कर गिरिजा, मी हे सगळं मुद्दाम करणार नव्हते." ही विशाखा गिरिजाची बालमैत्रीण आहे. विशाखा म्हणते, "काय झालंय? मला माहिती विशाखा, तू अशी नाहीयेस, पण तू कोणाच्या तरी दबावाखाली येऊन करतेस, मला कळतंय." मग गिरिजा प्रेमाने बोलते तिच्याशी आणि ती सगळं काही सांगते, की "कुशाने मला असं-असं माझा व्हिडिओ काढला आणि तुला इथे बोलवायला सांगितलं, तुला बेशुद्ध करायला सांगितलं होतं." आणि गिरिजाला सगळा मॅटर कळतो. इकडे सायली त्या बाबूचा पाठलाग करताना खूप वेळ दाखवली आहे बरं का प्रेक्षकांनो. मालिकेमध्ये भयंकर थरार रंगवलाय. बरं आता या सीनमध्ये नेमकी काय चालू आहे ना अर्जुनच्या करामती ते मला काही कळलं नाहीये. अर्जुनने त्या अण्णाचा फोटो घेतलाय त्याच्या मोबाईलमध्ये आणि बहुतेक एआय इमेजद्वारे त्याने तो गेटअप चेंज केला आणि त्याच्या लक्षात आलं, की हा तर महिपतच आहे. अर्जुन विचार करतो, "अरे, महिपत शिकरे म्हणजे डॅड म्हणत होते ते बरोबर आहे. महिपत शिकरे तिथे आउट हाऊसमध्ये असेल का? पण नागेश्वर काकांचा आणि महिपतचा काय संबंध असेल? त्यांनी का बोलवलं असेल महिपतला इथे? काहीतरी मोठी गडबड दिसतेय. मला आता तिकडे जाऊन बघावं लागेल. महिपत तिथेच असेल आउट हाऊसमध्ये. असेल का?" आता असा बराच विचार करतोय तो. पण हे काय त्याने मोबाईलमध्ये केलं ते एक्झॅक्टली मला कळलं नाही बरं का प्रेक्षकांनो. टीव्हीवर बघा म्हणजे तुम्हाला कळेल आणि मलाही कमेंट करून सांगा, की नक्की या सीनची काय भानगड होती. विशाखाने तिच्यासोबत झालेला सगळा प्रकार गिरिजाला सांगितलाय. ते ऐकून गिरिजाला धक्का बसलाय. इकडे सायली त्या बाबूच्या मागं करत सगळ्या अर्ध्या गावात फिरून येते बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे त्या सायलीला आता त्या बाबूला पाहिल्यावर त्या म्हणजे त्या गिरिजाच्या लग्नाची पण आठवण राहिली नाही. म्हणजे गिरिजा तिथे मंदिरात आहे, एकटी आहे, तिचं लग्न आहे हे पण विसरली सायली त्या बाबूच्या मागे-मागे जाता-जाता. असं काहीसं दाखवलंय. आता इकडे या कुशाची म्हणजे या गिरिजासोबत जो लग्न करणार आहे ना जबरदस्ती त्याची माणसं आली आहेत. ऑब्व्हियसली त्या रुद्रच्या आत्याने पाठवलंय हे सगळं गिरिजाला त्रास देण्यासाठी. गिरिजा म्हणते, "हे सगळं काम कुशाचं आहे तर. हात नाही लावायचा. मी माझ्या माझ्या पायाने चालत येणार." असं म्हणून गिरिजा आता त्या गुंडांसोबत जाते जंगलामध्ये. बापरे, बापरे! एवढा थरार रंगवलाय प्रेक्षकांनो. कधी-कधी असं वाटतं, की इथे काहीतरी कन्फ्युजन आहे. कारण 2 मालिकेचा महासंगम दाखवणं सुद्धा सोपं नाहीये आणि तो तुम्हाला ऐकवणं सुद्धा तितकंच सोपं नाहीये. इकडे सगळे वराती वाट बघतायत. आता लग्न केव्हा लागेल? तेवढ्यात आता रुद्रची आई गिरिजाच्या खोलीत जाते आणि तिथे अशी चिठ्ठी लिहिलेली असते, की "मला हे लग्न करायचं नाहीये आणि मी या लग्नातून निघून जाते" वगैरे, वगैरे. आता हे सगळं फेक आहे ऑब्व्हियसली. पण आता त्या रुद्रची आई घाबरते, की हा काय प्रकार आहे? आता सायलीच्या अचानक लक्षात येतं बऱ्याच लांब गेल्यावर, "अरेच्चा! मी तर विशाखाच्या जवळ जायला हवं होतं. मी खूपच लांब आले वाटतं." म्हणून आता सायली पुन्हा त्या मंदिराजवळ येते. तेव्हा विशाखाने एक आयडियाची कल्पना केलेली असते. तिने तिचे दागिने असे प्रत्येक ठिकाणी असे टाकलेले असतात, जेणेकरून सायलीला कळावं, की ती कुठे आहे. इकडे आता बघा ती चिठ्ठी सगळ्यांना वाचून दाखवतात त्या रुद्रच्या आई आणि आता हा सगळा खूप मोठा धक्का बसलाय. ते नेहमी मालिकेत असं जरा रंगवतात ना, नवरी नाहीये, कधी नवरा नसतो, कधी नवरी नसते. मग खूप अशी लढाई होते. मग शेवटी नवरा-नवरीचं लग्न होतंच. तसं काहीतरी धिंगाणा आहे. आता हे बघतात सगळं रुद्रचे बाबा, पण त्यांना वाटतं त्यांच्या बहिणीनेच कांड केलंय हे. त्यांना माहिती आहे त्यांची बहीण कशी आहे ते. मग आता त्या आत्याबाई म्हणतात, "अहो, मी कशाला करू हे सगळं? आबासाहेब, अहो तुम्हाला माहिती आहे, की त्या पोरीला लग्न करायचंच नव्हतं. जबरदस्ती लग्न करत होती ती रुद्रसोबत." नागेश्वर म्हणतात, "खरं खरं सांगा दीदी, तुम्ही तर नाही ना केलं हे?" ती आत्या म्हणते, "काही झालं की माझ्यावर काय डाऊट घेता हो आबासाहेब? मी कशाला करू हे सगळं?" नागेश्वर म्हणतात, "कारण तुम्ही आधी हे सगळं केलेलं आहे ना, म्हणून तुमच्यावर डाऊट येतो." दीदीबाई म्हणतात, "नाही हो आबासाहेब, मी काही केलेलं नाहीये.
पण आता काय करायचं? ती पोरगी गेली ना उडून फुर्रकन. प्रियाबाई तिथे आहेतच आत्याच्या तोंडी लावायला. असो, आता इकडे बघा प्रेक्षकांनो, त्या कुशाने म्हणजे आत्याने पाठवलेल्या त्या मुलाने गिरिजासाठी तिथे लग्न मंडप ऑलरेडी सजवून ठेवलाय. गिरिजाला आता तो आल्या-आल्या असा पकडतो. गिरिजा खूप हिमतीने त्याला अगदी मात देते बरं का. हा सीन खूप छान दाखवलाय त्यांनी. गिरिजा त्याला खूप ओरडते, "ए कुशा, हात लावायचा नाही हं. खबरदार, हात लावलास तर गाठ माझ्याशी आहे." मग तो तिच्याशी थोडंसं असभ्य वागतो. "अगं तुझ्याशीच गाठ बांधायची आहे ना, आता कुठे जाशील?" वगैरे, वगैरे. इकडे तोपर्यंत आत्याबाई तमाशा करून घेतात लग्न मंडपात. "ए रुद्र, कसली वाट बघतोयस आता?" वगैरे, वगैरे. आणि आता तू हिच्याशी लग्न करून घे, ही आहे ना तुझ्याशी लग्न करायला, ती पोरगी गेली पळून, आता काय वाट बघतो? रुद्र म्हणत असतो, "नाही, आत्या गिरिजा अशा नाहीयेत आणि मला गिरिजांवर पूर्ण विश्वास आहे. नक्की काहीतरी झालंय." नागेश्वरला पण वाटत असतं, की आपल्या बहिणीनेच काहीतरी केलंय, पण तरी सुद्धा प्रसंग जो आहे, तो प्रसंगाचा विचार करून ते म्हणतात, "काय हो दत्तू साहेब, ही काय भानगड आहे?" आता त्या गिरिजाचे वडील म्हणतात, "नाही हो, आमची गिरिजा अशी नाहीये. अहो, जीव गेला तरी ती शब्द नाही मोडणार. तिने तुम्हाला शब्द दिलाय लग्नाचा आणि ती अशी गेली, काहीतरी भानगड दिसतेय." आत्याबाई म्हणतात, "काही भानगड नाहीये. गेली ती पळून. तिला लग्न करायचंच नव्हतं रुद्रशी." लगेच आत्याबाई म्हणतात, "सावी आहे ना, सावीशीच लग्न लावू आपण आता रुद्रचं. चल रुद्र, आता तू सावीशी लग्न कर." हा सीन जरा बालिश वाटला बरं का. ती सावी येते लगली आणि म्हणते, "चल ना रुद्र, आपण लग्न करूयात." जसं काही ते एखाद्या बावला-बावलीचा खेळच आहे. असो. आता इकडे अर्जुन आलाय त्या आउट हाऊस जवळ आणि बाहेरून कुलूप असते. अर्जुन इकडे-तिकडे शोध घ्यायचा प्रयत्न करतो, पण त्याला कसलाच सुगावा लागत नाही. अर्जुन तो कुलूप असा ओढायचा पण प्रयत्न करतो, पण तरी ती कुलूप काही तुटलेली नाहीये. असो. आता इकडे एकदम फुल टेन्शनवाला माहोल आहे. नवरी गायब आहे. आता काय करायचं? तोपर्यंत आत्या भरपूर तमाशा करून फुटेज खाऊन घेते. नागेश्वर तिच्यावर ओरडतात, "काय चाललंय तुमचं दीदी? मला खरं-खरं सांगा. हे सगळं तुम्ही तर नाही ना केलं?" पुन्हा त्या म्हणतात, "मी कशाला करू? पण मला असं वाटतं, की रुद्र तू सावीशी लग्न करायलाच हवं. आपलं येऊन जाऊन त्यांची कोंबडी एकाच ठिकाणी थांबलेली आहे, की तू सावीशी लग्न कर." रुद्र आपला नाही-नाही म्हणतोय. रुद्र म्हणतोय, "काहीतरी झालंय. मी गिरिजाला शोधून आणेल." असं काहीतरी त्यांचं संभाषण चालू आहे. पण आता बघा हां, त्या रुद्रच्या आईला पण टेन्शन आलेलं असतं. ती नणंद त्यांची काहीच्या काही बरळत असते म्हणून. प्रिया तिथे आहेच उभी बिचारी. आता बघा इकडे काय होतं. नागेश्वर म्हणतात, "हे सगळं खरं असेल तर आम्ही गिरिजाला शोधून काढू. ती पाताळात जरी लपली असेल ना, तरी शोधू आम्ही तिला." इकडे बघा आता सायली त्या गिरिजाच्या दागिन्यांचा माग काढत, काढत, काढत त्या जंगलापर्यंत जायचा प्रयत्न करते, जिथे गिरिजाला त्या कुशलने नेलंय. म्हणजे गिरिजा स्वतःच्या पायानेच चालत गेलीये म्हणा. आता सायली त्या दागिन्यांच्या मागे-मागे जातीये असा थरार दाखवलाय. इकडे गिरिजा त्या कुशलला म्हणत असते, "कुशा, मला हात लावायचा प्रयत्न करू नकोस आणि माझ्या मैत्रिणीचा कसला व्हिडिओ काढला रे? चला आण इकडे तुझा मोबाईल, तो डिलीट करते मी." आता या दोघांमध्ये बाचाबाची होते बरं का. तो कुशा काही द्यायला तयार नसतो तो मोबाईल त्याचा आणि ही गिरिजा मग जोरात त्याच्या तोंडात मारते, की "तू असं कसं काय केलं?" वगैरे, वगैरे. इकडे आता या रुद्रची आई म्हणते, "अगं कल्पना, अर्जुनला फोन लावून बघ गं, सायली पण अजून आली नाहीये." मग कल्पनाताई अर्जुनला फोन लावतात आणि म्हणतात, "अर्जुन कुठे आहेस तू?" अर्जुन त्या आउट हाऊसच्या बाहेरच असतो. अर्जुनला आता सगळा प्रकार त्या सांगतात फोनवर कल्पनाताई. मग अर्जुन म्हणतो, "आलोच मी मम्मा, लगेच आलो." काही-काही सीन तर डोक्यावरून जातात हं प्रेक्षकांनो. आता अर्जुन तिथे बाहेर आल्यावर ही प्रिया कुठून मध्येच बाहेर आली मला कळलंच नाही. आता ती प्रिया बाहेर येते आणि विचार करते, "अरे अर्जुन, अर्जुन इथे का होता?" अर्जुन इकडे-तिकडे शोध घेतोय म्हणजे त्यालाही डाऊट आला असेल का, की महिपत इथे मला असं वाटतं अर्जुनला नक्की कळालं असणार आहे महिपत कुठे आहे. आता नागराज काकांना फोन करायची वेळ आली आहे असं म्हणून प्रिया आता लगेच आपल्या नागेश्वरला फोन लावते. म्हणजे आपला इकडचा ठरलं तर मगचा नागेश्वर. काय प्रेक्षकांनो, नागेश्वर, नागोबा, नागराज, मी कन्फ्यूज झाली आता. अरे बापरे! रविवारी तरी सुट्टी द्या म्हणा या कलाकारांना आणि मला सुद्धा. असो, जास्ती सगळे एफर्ट आणि मेहनत या कलाकारांची असते प्रेक्षकांनो. विचार करा किती मेहनत घेतात बिचारे हे सगळे. आता प्रियाने नागराजला बोलवलंय फोन करून तिथे. इकडे गिरिजा आता त्या कुशाला असं ते खुरपं दाखवते आणि म्हणते, "दे इकडे तुझा फोन दे. तो व्हिडिओ डिलीट कर." म्हणून ती आता फोर्स करत असते. तो कुशा घाबरत असतो आणि म्हणत असतो, "घे बाई घे." इकडे पुन्हा आत्याबाईचा तमाशा चालू आहे. "रुद्र, मी सांगते तुला, तू सावीशी लग्न कर. ती गिरिजा पळून गेलीये, ती काही परत येणार नाही आता." असं बराच तमाशा त्या आत्याबाई तोपर्यंत करून घेतात. "तिने मुद्दाम केलंय हे सगळं, तुम्हाला त्रास द्यायसाठी केलंय." असं बरंच काय-काय बरळत असतात. आणि हो प्रेक्षकांनो, मी काल पण सांगितलं होतं तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आणि आता मध्ये सांगतेय, की ज्यांना ठरलं तर मग या मालिकेवरती हे सगळे महासंगमचे एपिसोड दिसत नाहीये, त्यांनी हॉटस्टारवर जाऊन त्या नशीबवान मालिकेला सर्च करा. तिथे बघा, तिथे तुम्हाला सगळे एपिसोड दिसतील. आणि हा एपिसोड आज केव्हा आला म्हणजे तसं माझं लक्ष होतं, पण आज बहुतेक मला एक अर्धा पाऊण तास उशीर झाला असावा.
असो, आता अर्जुन आलाय तिथे आणि अर्जुन म्हणतोय, "अरे रुद्र, आता तू सावीशी लग्न करच." रुद्र म्हणतो, "अर्जुन, अरे असं का बोलतोयस तू?" अर्जुन म्हणतो, "काय आहे ना, जर दिलेल्या वेळेत आपली गिरिजा परत नाही आली ना, तर तू सावीशी लग्न करच." आता सगळेजण टेन्शनमध्ये, असं का बोलतोय हा? काय झालंय? काय भानगड आहे? आता ॲक्चुअली अर्जुनला फोन आलाय बरं का. आता हे त्यांनी ॲक्चुअली एपिसोडच्या शेवटी रिव्हील केलंय. अर्जुनला कळलंय की गिरिजाचा जीव धोक्यात आहे. कदाचित त्या विशाखाने वगैरे फोन करून सांगितलं असावं, अंदाज आहे असा माझा. रुद्र म्हणतो, "अरे अर्जुन, काय झालंय? गिरिजा गिरिजा पळून गेल्यात लग्नातून." अर्जुन म्हणतो, "हे बघ रुद्र, आपण गिरिजाला शोधायला जाऊ. गिरिजाचं लोकेशन मला मिळालंय." ही आत्या कशाची जाऊ देते त्या रुद्रला. आत्या म्हणत असते, "रुद्र, तू इथून जायचं नाही. तू मला शब्द दिलेला आहे. तू इथून जाऊ शकत नाही." रुद्र म्हणतो, "आत्या, आता मला जावंच लागेल." मग थोड्या वेळाने अर्जुनला कोणाचा तरी मेसेज येतो बरं का. आता तो मेसेज हळूच अर्जुन रुद्रच्या कानात सांगतो की आता गिरिजाचं लाईफ डेंजरमध्ये आणि तिचं लोकेशन पण मिळालंय. आपल्याला ताबडतोब तिकडे जावं लागेल, असं अर्जुन रुद्रला म्हणतो. आत्या म्हणते, "नाही रुद्र, तू मला वचन दिलेलं आहे. तुला आता सावीशीच लग्न करावं लागेल. तू मला म्हणला होता की गिरिजा गायब झाली तर तू सावीशी लग्न करशील." पण रुद्र कशाचं ऐकतो. रुद्र म्हणतो, "आत्या, मी आता गिरिजाला लग्न मंडपात घेऊनच येणार." आता इथे जरा ढंचिक 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 दाखवलं त्यांनी, असा औरा दाखवलाय त्या रुद्रचा. म्हणजे काम अतिशय उत्कृष्ट करतात प्रेक्षकांनो कलाकार, त्यात डाऊट नाहीये. पण कसं होतं माहिती का, 2 मालिका मर्ज केल्यामुळे थोडं आपलं कन्फ्युजन जरा वाढतं. टीव्हीवर बघायला जास्ती छान वाटतं एक्सप्लेन करण्यापेक्षा. पण असो, मी माझ्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचा प्रयत्न करतेय. तसंही आजचा शेवटचाच भाग आहे महासंगमचा. उद्यापासून आपलं डेली बॅक टू रुटीन सुरू होणार आहे. असो, आता रुद्र म्हणतो, "काही झालं तरी मी आता गिरिजाला लग्न मंडपात घेऊनच परत येईल." दोघंच्या दोघं निघालेत आता हिरो अर्जुन आणि रुद्र गिरिजाला परत आणायला. आता इथून पुढे तर खूप फायटिंग सिक्वेन्स रंगलाय. विचार करा प्रेक्षकांनो, 50 मिनिटाचा एपिसोड दाखवत आहे हे. कमाल आहे ना या सगळ्यांची. अर्जुन आता सायलीकडे आलाय. सायलीनेच त्याला फोन करून कळवलंय. सायलीला तो विचारतो, "कुठे ग गिरिजा सायली?" सायली म्हणते, "अहो हे बघा ना, हे सगळे दागिने रस्त्यात पडलेले होते आणि त्यावरूनच मला लक्षात आलं की गिरिजा गायब झाली आहे." मग अर्जुन म्हणतो, "ठीक आहे, तू पोलिसांना फोन कर. आम्ही आता त्या लोकेशनवर पोहोचतो." रुद्र आणि अर्जुन दोघेही आता गिरिजाला वाचवायला तिकडे जंगलात जातात, जिथे त्या कुशाने त्या गिरिजाशी बळजबरी लग्न लावायचा घाट घातलाय ना तिथे. सायली आता पोलिसांना फोन लावते बरं का. आणि बघा आता इकडे लग्न मंडपामध्ये रुद्र आणि अर्जुन पोहोचतात आणि खूप वेळ फायटिंग होते. रुद्र त्या कुशाला मारतो, अर्जुनही मारतो, त्याच्या माणसांना मारतो. हा फायटिंग सिक्वेन्स टीव्हीवर बघायला मिस करू नका. आता 1-2 मिनिटं जरा ती गिरिजा घाबरते. त्या रुद्रवर हल्ला करतात ना ते गुंड आणि मग ती गिरिजा अशी त्याच्या मिठीत येते. म्हणजे गिरिजालाही तो रुद्र आवडतो बुवा, असं काहीतरी त्यांनी सीन दाखवलाय. रुद्रला गिरिजा पहिल्यापासूनच आवडत होती. अगदी पहिल्या भेटीत त्याने तिला बघितलं होतं ना तेव्हापासूनच. असो, तर अशा पद्धतीने गिरिजाला आता सुखरूप सोडवलंय त्या रुद्रने आणि अर्जुनने सुद्धा. सायली पण तिथे पोहोचते. आता ती गिरिजा म्हणते, "त्या कुशाचा फोन घ्या. विशाखाचा व्हिडिओ आधी डिलीट करते." आता ते व्हिडिओ बद्दल पण तिने सांगितलंय रुद्रला. सायली म्हणते, "अगं तुझ्यामुळे पोहोचलो आम्ही इथे गिरिजा." गिरिजा रडत असते आणि म्हणत असते, "बरं झालं तुम्ही लवकर पोहोचलात." इकडे आता पुन्हा त्यांनी इकडे रुद्रच्या घरचा सीन घेतलाय. नागेश्वर चिडत असतात, "काय झालंय? नवरी गायब आहे, नवरदेव नाही, आता काय होणार? आमच्या आबरूचे धिंडवडे उडवले पोरांनी." कल्पनाताई म्हणतात, "नका काळजी करू, अर्जुन घेऊन येईल त्या सगळ्यांना." मग हे नागेश्वर म्हणतात, "अहो तुमचा मुलगा पण गायब आहे कल्पनाताई, काय करायचं आम्ही?" वित्त चर्चा रंगल्यात आता या लग्न मंडपामध्ये. कल्पनाताई म्हणतात, "नका काळजी करू, अर्जुन येईलच त्यांना घेऊन सुखरूप." आता तेवढ्यात रुद्र पण येतो तिथे. या आत्याबाई आधीच थोडा ड्रामा रंगवतात. कल्पनाताई म्हणत असतात की थोडी वाट बघूया. मग आत्याबाई म्हणतात, "किती वेळ वाट बघायची आम्ही? काय हो? अहो आमचा ती गिरिजा आधी पळून गेली, आमचा रुद्रही गेला मागे मागे. काय हो, तुमचा मुलगा कुठे घेऊन गेला आमच्या मुलाला? सांगा." आता तेवढ्यात रुद्र आलाय बरं का लग्न मंडपात. मग ते नागेश्वर म्हणतात, "बघा दीदी, मागे बघा." रुद्र आता असा मस्त आयटीत आलेला दाखवलाय त्यांनी लग्न मंडपात. मग आल्यावरती सगळेच जण विचारतात, "काय झालं हे?" आणि त्या रुद्रची आई घाबरते, "अरे बाबा काय झालं?" आता हे सगळे विलन चेहरा पाडून बसतात. त्यांना वाटतं झाला आता पुन्हा आपला प्लॅन फुस्स. आता ते नागेश्वर म्हणतात, "बोला बोला चिरंजीव, काय झालं?" आणि झालेला सगळा प्रकार आता रुद्र सांगतो आणि म्हणतो की जो मुलगा गिरिजाला त्रास देत होता त्याला आम्ही पकडलंय. थोडासा आधी सस्पेन्स क्रिएट केला रुद्रने. आधी तो सांगत नाही सगळं आणि म्हणतो, "आता माझं लग्न ह्याच मांडवात आणि ठरलेल्या वेळेतच होणार." पण आता लगेच ती आत्याबाई म्हणते, "मी म्हणत होते ना तुला, तुझं लग्न सावीशीच होईल. बघ रुद्र, तुझं लग्न सावीशीच होणार आहे आता." रुद्र म्हणतो, "नाही आत्या, माझं लग्न सावीशी नाही होणार." आणि तो मोठ्याने ओरडतो, "अर्जुन,
आणि अर्जुन आता गिरिजाला घेऊन आलाय, अगदी सख्या भावाप्रमाणे अगदी पाठीराखा अर्जुन त्या गिरिजाला असं घेऊन आलाय असं त्यांनी दाखवलाय व्हिडिओ. आणि इथे यावेळेला फार मोठं म्युझिक वगैरे लावतात, ते डंगचिक डंगचिक. त्या आत्याबाईचा चेहरा काळा पांढरा होऊन जातो, अरेच्चा आपला प्लॅन कसं काय फसला वगैरे वगैरे. आता गिरिजा येते आणि सगळ्यांना झालेला प्रकार सांगते आणि त्या कुशाला पण तिथे आणलंय आणि गिरिजाला काय काय सहन करावं लागलं ते सगळं सांगतात आता हे सगळे मिळून. आता नागेश्वर खूप चिडतात आणि म्हणतात, काय रे तुझी एवढी मजाल, अरे आमच्या घोरपडेच्या सुनेवर हात टाकतो का, याला तर मी सोडणार नाही. अर्जुन म्हणतो, नाही काका तुम्ही नका कायदा हातात घेऊ, त्याला पोलीस पकडून नेतीलच आणि त्याच्याकडनं नाव कळेलच की त्याने कोणाच्या सांगण्यावरनं हे सगळं केलंय. नागेश्वर म्हणतात की तुला कोणी सांगितलंय हे सगळं करायला, बोलतो का रे, बोलतो का, आणि त्या टराटरा फाडून टाकू आम्ही तुला. अर्जुन म्हणतो, नाही आबासाहेब तुम्ही कायदा हातात घेऊ नका, आता त्याचं कन्फेक्शन आपल्याला पोलिसांकडनं मिळेलच. मध्येच गिरिजा म्हणते, आबासाहेब मला माहितीये हे घरच्याच काम आहे आता, असं म्हणून गिरिजा त्या आत्याबाईकडे बघते. गिरिजा म्हणते, ज्या दिवशी ती व्यक्ती सापडली आणि तिचं नाव कळलं ना आबासाहेब, त्या दिवशी त्या व्यक्तीचे दिवस भरलेच म्हणून समजा. रुद्र म्हणतो, घेऊन जा याला इन्स्पेक्टर साहेब. आता ते कुशाला घेऊन जातात आणि मग काय, रुद्र आणि गिरिजा या दोघांचंही लग्न अगदी निर्विघ्नपणे पार पडतं. आणि प्रेक्षकांनो आता इथून पुढे ना त्यांनी रुद्र आणि गिरिजाच्या लग्नाचे सगळे विधी दाखवलेत, अगदी कन्यादानापासून म्हणजे वरमाला घालेपासून सगळं सगळं, अगदी कानपिळी वगैरे सगळं त्यांनी खूप रंगवलंय आजच्या या महासंगम मध्ये. असो, पण आता या गिरिजा आणि रुद्रचं लग्न सुरू असताना सगळे खुश असतात, सगळे त्यांना त्यांच्या लग्न सुरू असताना अक्षदा वगैरे टाकत असतात त्यांच्यावर. पण अचानक सायलीला काय वाटतं कोणास ठाऊक, सायलीला आता मगाचा आवाज पुन्हा एकदा ऐकू येतो, म्हणून ती आता घराच्या बाहेर जाते आणि तिला समोर दिसतो तो बाबू. खरं सांगू तुम्हाला प्रेक्षकांनो, पूर्ण महासंगम मध्ये फक्त आणि फक्त नशीबवानचे सीन तुम्ही जास्ती बघितलेत, ठरलं तर मगचे सीन खूप कमी पाहिलेत तुम्ही. पण आता होणार असं आहे की सायलीने बाबूला पाहिलंय आणि बाबूने सायलीला पाहिलंय, बाबूला सायली ओळखू आली आहे बरं का प्रेक्षकांनो. त्यामुळे आता सायली हे अर्जुनला सांगते आणि आता पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय की सायली आणि अर्जुन मिळून त्या बाबूला पकडणार आहे. असो, आता गिरिजा त्या घरात जाते आणि तिला ते छकुली छकुली भासवायला लागतात. पण आता ठरलं तर मग या मालिकेमध्ये पुढे काय दाखवतायत हे आपल्याला येणारे पुढचे एपिसोड सांगतील. महासंगम मध्ये कुठल्याच सत्याचा उलगडा झाला नाही, फक्त बाबू काय तो हा सापडला. मैपत शिकरे सापडतो की नाही सापडतो आता हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला कळेलच. तुर्तास तरी महासंगम संपला बाबा, ही पेप हुर्रे संपला एकदाचा महासंगम. उद्यापासून आता बॅक टू रुटीन येऊयात, बघूयात आता उद्या सकाळी एपिसोड केव्हा येतो. ठरलं तर मग या मालिकेचा आजचा हा महासंगम आवडल्यास लाईक नक्की करा, शेवटचा भाग आहे नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा, तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद.